महाशिवरात्री घरात शिवपूजा कशी करावी? नमस्कार. महाशिवरात्री हा भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा सर्वात पवित्र दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने पूजा केली तर महादेव आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, संकट दूर करतात आणि घरात सुखशांती देतात. पण अनेकांना प्रश्न पडतो, घरच्या घरी शिवपूजा नेमकी कशी करावी? कोणत्या वस्तू लागतात? पूजेची योग्य पद्धत काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू: पाणी किंवा गंगाजल, दूध, बेलपत्र, फुले, भस्म किंवा चंदन. नैवेद्य: नैवेद्यामध्ये तुम्ही शिरा काहीही घेऊ शकता किंवा फळेही घेऊ शकता. दिवा, अगरबत्ती, धूप या वस्तू आधीच तुम्ही जवळ ठेवा. सर्वात अगोदर स्नान आणि स्वच्छता. स्नान लवकर उठून घर साफ करावे. स्वतः स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. मन शांत ठेवावे. संकल्प: पूजेला बसण्यापूर्वी हातात पाणी घेऊन आपल्या मनातील इच्छा बोलून संकल्प करावा. मी श्रद्धेने शिवपूजा करत आहे. माझ्यावरती कृपा करा. मग अभिषेक: शिवलिंगावर सर्वप्रथम पाणी अर्पण करावे. नंतर दूध अर्पण करावे. अभिषेक करताना मनात किंवा मोठ्याने ओम नमः शिवाय हे तुम्ही जप सतत म्हणत राहा. बेलपत्र अर्पण: पानांचे बेलपत्र स्वच्छ धुवून देठ आपल्या बाजूला ठेवून शिवलिंगावर वाहा. तुटलेले किंवा सुकलेले बेलपत्र वापरू नका. फुले आणि चंदन: महादेवांना फुले अर्पण करा. चंदन किंवा भस्म लावा. मंत्र जाप: शक्य तितक्या वेळा ओम नमः शिवाय हा जप करा. हा मंत्र महादेवांना अतिशय प्रिय आहे. आरती: दिवा लावून शिवाची आरती करा. मनापासून प्रार्थना करा. नैवेद्य: फळांचा नैवेद्य दाखवा. नंतर तो प्रसाद म्हणून सर्वांना द्या. रात्री जागरण: शक्य असल्यास भजन, मंत्र, कथा ऐकत जागरण केल्याने अनेक पटींनी पुण्य मिळते. पूजेचे फायदे काय होतात? या पद्धतीने पूजा केल्यास घरातील नकारात्मकता दूर जाते, मनोकामना पूर्ण होतात, आरोग्य आणि समाधान मिळते. तर मैत्रिणींनो, ही होती घरच्या घरी सोप्या पद्धतीने शिवपूजा करण्याची संपूर्ण माहिती. श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. महादेवांची कृपा सदैव तुमच्यावरती टिकून राहावे. धन्यवाद.